नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजकारण। दिनांक 6/2/2025 पुणे येथे कुमारी तन्वी प्रशांत गायकवाड वय 10 वर्ष, मागासवर्गीय, मुक्काम पोस्ट मोहा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर हिच्यावर एप्लास्टिक ॲनिमिया या आजारावरती भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे 20/12/2024 पासून उपचार चालू होते। त्याचा खर्च साधारण अंदाजे 15 लाख इतका सांगितला होता, पण पेशंटच्या परिवाराची घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्या कारणाने तेवढी रक्कम भरणे शक्य नव्हते। त्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 80,000 जवळपास होते, तर तेवढी रक्कम कशी काय भरणार, फारच बिकट अवस्था होती। पण डॉक्टरकडून पैसे भरून घ्या तरच पुढे उपचार होतील किंवा पेशंट वापस घेऊन जा असे सांगण्यात आले होते। पण परिवाराने पैसे जमा करण्यास सुरुवात केली, पण थोडीफार रक्कम जमवली, तात्पुरती म्हणून भरली व उपचार चालू ठेवा, आम्ही बाकी तरतूद करतोय। पण बाकी रक्कम कालपर्यंत कुठूनच तयार होत नव्हती, कारण गरिबीच तेवढी, परंतु देव तारी त्याला कोण मारे। त्यांच्या अचानकपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कट्टर समर्थकासोबत भेट झाली आणि मग काय, मराठा सेवकांनी त्या छोटीच्या डोळ्यातलं स्वप्न पाहिलं। हीच छोटी उद्याच्या पिढीतील एक उत्कृष्ट भारतीय नागरिक असेल आणि तात्काळ मदतीस सुरुवात केली व सर्व आम्ही मराठा सेवक भारती हॉस्पिटलमध्ये गेलोत। पण तिथे आम्हाला म्हणाले पैसे द्या तरच उपचार होतील, पण आम्ही तेवढ्यावरच न थांबता आम्ही आमचा मोर्चा धर्मादाय आयुक्तांकडे वळवला व तिथे आयुक्त श्री परदेशी साहेब यांना निवेदन दिले व ही सर्व परिस्थिती परदेशी साहेबांना सांगितली। त्यांनी तात्काळ दखल घेत भारती हॉस्पिटलला फोनवरतीच आदेश दिला व 0 पेशंटमध्ये उपचार होतील असे ठणकावून सांगितले व तात्काळ भारती हॉस्पिटल तयार झाले। खरंच जेव्हा त्या परिवाराला ही बातमी समजली तेव्हा त्यांना कसे आभार व्यक्त करावे हे कळतच नव्हते। खरंच त्यांच्या आनंदाचा ठिकाणाच नव्हता। जेव्हा आपण निस्वार्थीपणे कोणाची मदत करतो ना, खूपच समाधान मिळते। तसेच आमच्या सर्व ग्रुपला समाधान मिळाले। या कार्याला पूर्णत्वास नेण्यासाठी मराठा सेवक श्री समीर भाऊ पायगुडे, श्री सुधीर भाऊ मते, श्री विजयप्पा बराटे, श्री सचिन भाऊ, श्री व्यंकटेश भाऊ देशमुख, श्री अनिकेत भाऊ देशमाने, श्री प्रशांत भाऊ देशमुख, श्री परशुराम भाऊ चव्हाण, श्री संतोष भाऊ बोबडे, श्री प्रशांत भाऊ जगताप व इतर आमचे मराठा सेवक उपस्थित होते। पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।